मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2025-2027 या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक 25 जुलै 2000 पासून सुरू होत आहे आणि या ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आहे. चला तर आपण या ऑनलाईन प्रवेश अर्ज कसा भरायचा याचा एक डेमो आपण या ठिकाणी पाहूयात. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना हा शिक्षणक्रमासाठी अर्ज भरावायचा आहे त्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घेणार आहोत आणि YCMOची जी वेबसाईट आहे ycmou.digitaluniversity.ac असं आपण टाईप करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. या लिंकवरून आपण डायरेक्ट या पेजवर येऊ शकता. इथे आल्यानंतर या उजव्या कोपऱ्याला क्लिक हिअर ॲडमिशन्स या चौकोनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲडमिशन प्रोसेसेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतील. त्यामध्ये सर्वात खाली इथे PAT सेवांतर्गत बी.एड शिक्षणक्रम 2025-27 प्रवेश प्रक्रिया इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्या सेवांतर्गत बी.एड शिक्षणक्रमाचा जो कोड आहे तो P80 असा आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाव्या कोपऱ्याला होम, शेड्यूल, प्रॉस्पेक्टस आणि सूचनापत्र इथे दिसेल. इथे जे प्रॉस्पेक्टस आहे यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला विद्यापीठाचे जे काही बी.एड शिक्षणक्रमाचे जे प्रॉस्पेक्टस आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे शिक्षणक्रमाबाबत त्या सर्व माहितीचे आपण वाचन करायचे आहे. प्रवेश अर्ज कसा भरायचा आहे, त्याचा शिक्षणक्रम कसा आहे, प्रवेश कसे आहेत, शिक्षणक्रम शुल्क किती आहे, संपर्क सत्रे किती असतात याबाबतची सर्व माहिती या प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली आहे. त्यानंतर हे सर्व वाचून झाल्यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा होम या बटनाला क्लिक करणार आहोत. आता सर्वप्रथम आपल्याला प्रत्यक्ष फॉर्म कसा भरायचा हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी इथे आपल्याला रजिस्टर आणि लॉग इन असे दोन ऑप्शन इथे दिसत आहेत. आपल्याला सर्वप्रथम रजिस्टर करून घ्यायचं आहे. रजिस्टर या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. त्या अटी आणि शर्ती इथे आपण वाचून घ्यायच्या आहेत आणि ॲक्सेप्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे पुढे काही इलिजिबिलिटीच्यासाठी काही प्रश्नावली दिलेली आहे. आपण पदवी शिक्षणक्रम उत्तीर्ण आहात का, यस करायचं आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे, आपण D.Ed डिप्लोमा इन एज्युकेशन किंवा DTED एज्युकेशन हे पूर्ण केलेलं आहे का, यस. सेवांतर्गत जे काही आपण फॉर्म भरणार आहोत याचा अर्थ आपण सर्व शिक्षक आहोत, त्यामुळे आपण हे सर्व कोर्सेस केलेले आहेत, त्यामुळे इथे यस करायचं आहे. सध्या आपण प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेत आहात का, यस करायचं आहे. आपल्याला दिनांक 30 एप्रिल 2025 या तारखेपर्यंत किमान 2 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे का, याला यस करायचा आहे. किमान 2 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आपल्याला असला पाहिजे. म्हणजेच काय की 2024च्या अगोदरचे जे काही जॉईनिंग डेट्स असतील ते इथे अप्लाय करू शकतील. ज्यांना 2 वर्ष पूर्ण झालेले नसतील ते हा फॉर्म भरू शकणार नाही. 30 एप्रिल 2025 पर्यंत 2 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर इथे नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जर आपल्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक जो PRN नंबर म्हणतो तो असेल तर यस करायचा आहे. यापूर्वी आपण जर विद्यापीठाचे इतर जे काही पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असेल किंवा इतर काही कोर्सेस पूर्ण केलेले असतील तर त्यासाठीचा जो PRN नंबर आहे कायम नोंदणी क्रमांक तो जर असेल तर इथे यस करायचा आहे. नो केला तर आपल्याला डायरेक्ट नेक्स्ट करावं लागणार आहे. परंतु PRN नंबर जर असेल तर आपल्या फॉर्ममधील भरपूर माहिती ही ॲटोमॅटिक या ठिकाणी येते.
तर इथे जो काही PRN नंबर आपला असेल तो आपण इथे टाकायचा आहे. इथे एक डेमोसाठी एक PRN नंबर मी इथे घेतलेला आहे. याला नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करायचं आहे. पुढे आपल्याला आपण ज्या शाळेत कार्यरत आहोत त्या सध्याच्या शाळेतला UDIS क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इथे सर्च स्कूल असं करायचं आहे. सर्च स्कूल केल्यानंतर आपल्या UDIS क्रमांकाचे नुसार आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिक सर्च केल्यानंतर दिसेल. नाव वाचून घ्यायचं आहे आणि अचूक असल्यास इथे कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे PRN नंबर असल्यामुळे आपले बाकीची सर्व माहिती ही आपोआप आलेली दिसते. इथे PRN नंबर आल्यामुळे सर्व माहिती आलेली आहे. जी माहिती आलेली नसेल ती माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यामध्ये आपलं नाव असेल, आडनाव असेल, मधलं नाव असेल, इथं पूर्ण नाव आलेलं आहे, जन्मतारीख आलेली आहे, आधार नंबर आलेला आहे, पत्ता आलेला आहे, ऑटोमॅटिक आपला जिल्हा संकेतांक या ठिकाणी आलेला आहे. इथे आपला भ्रमणध्वनी आणि ID आलेला आहे. इथे आपल्याला एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये काही न्यूमरिक्स, कॅपिटल लेटर्स, एक साइन अशा पद्धतीचा पासवर्ड आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे. सेव्ह आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावर आपल्याला एक OTP प्राप्त होईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला भरावा लागणार आहे. अचूक OTP टाकून व्हेरीफाय OTPला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या नोंदणीसाठीचा जो लॉगिन ID आहे तो या ठिकाणी भेटेल. याची प्रिंट काढून ठेवा, फोटो काढून ठेवा किंवा लिहून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचा आहे. तो जो नोंदणी क्रमांक आपल्याला मिळालेला आहे तो या ठिकाणी लॉगिन IDच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो काही पासवर्ड आपण आत्ता रजिस्ट्रेशन करताना बनवलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉगिन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर प्रत्यक्ष ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासंदर्भात सूचना येतील. इथे ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस इनकम्प्लीट असं दिसेल. ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी वाचायची आहे. त्यासाठी अगोदर प्रॉस्पेक्टस वाचायचा आहे, किती शुल्क आहे, या सर्व बाबी आपल्याला पुढे समजणारच आहेत. आपण एकदा फॉर्म भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला फॉर्म दुरुस्त करता येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाल्याची तारीख किंवा नॉन क्रिमिनल असेल, लागू असल्यास आपल्याला ते अचूक भरायचं आहे. अध्यापनातील अनुभवाचा तपशील, नेमणूक आदेश किंवा पदवीधर वेतन श्रेणीचा आदेश आपल्याला प्रत्यक्ष सोबत ठेवावा लागणार आहे. त्यानंतर D.Ed किंवा पदव्युत्तर पदवी YCM मार्फत किंवा अदर युनिव्हर्सिटी मार्फत जे काही आपण डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन घेतलेलं असेल त्या सर्व माहितीच्या कॉपीज आपल्याला सोबत ठेवायच्या आहे. त्यानंतर माहिती पुस्तकेत दिलेली सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक वाचायची आहे. आपली वैयक्तिक माहिती किंवा अध्यापनातील अनुभव तपशील, शैक्षणिक पात्रतेबाबतची माहिती तसेच सामाजिक आरक्षणाविषयी माहिती प्रवेश अर्जात भरायची आहे आणि सोबत एक फोटो आणि स्वाक्षरी ठेवायची आहे. परंतु आपण PRN नंबर असल्यामुळे आपली ही सर्व माहिती ऑटोमॅटिक आलेली असणार आहे. त्यामुळे आपण ही सर्व माहिती वाचून घ्यायची आहे. या डाव्या कोपऱ्याला फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं संपूर्ण माहिती इथे आलेली दिसेल. सर्व माहिती तपासायची आहे. नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. जेंडर निवडायचा आहे. आपला सामाजिक आरक्षणाचा प्रवर्ग इथे निवडायचा आहे. जो काही असेल तो इथे निवडायचा आहे. ज्या प्रवर्गातून आपण फॉर्म भरणार आहोत त्या प्रवर्गाच्या संदर्भातले सर्व पुरावे आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. आपणाकडे वैधता प्रमाणपत्र आहे का असेल तर यस करायचं आहे, ज्या जातीसाठी आपण निवड केलेली आहे. नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला आपल्या अनुभवाचा तपशील इथे नोंदवायचा आहे. या ॲड एक्सपिरियन्सेसला क्लिक करायचं आहे आणि आपल्या जितक्या काही शाळा आपल्या सर्व्हिसमध्ये झालेल्या असतील त्या सर्व शाळांची एक्सपिरियन्स आपल्याला इथे नोंदवायचा आहे. अनुभव इथे नोंदवायचा आहे. इथे 30 एप्रिल 2025 पर्यंतचा अनुभव आपल्याला नोंदवायचा आहे. त्यानंतर नोंदवून झाल्यानंतर इथे अजून समजा एखादी शाळा असेल तर ॲड एक्सपिरियन्सेस करायचा आहे आणि इथे ॲटोमॅटिक जी काही आपली पुढची शाळा असेल ती
भरायची आहे, सर्व माहिती सेव्ह करायची आहे आणि इथे ऑटोमॅटिक तिसरी शाळा इथे ॲड होऊन जाईल. इथे डेमोसाठी जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या 2 शाळा झाल्या असं आपण गृहीत धरूयात आत्तापर्यंत आणि इथे त्यांची डिटेल आलेली आहे. इथे प्रोसीड या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे PRN नंबर असल्यामुळे आपल्याला इथे शाळेचं नाव आलेलं आहे, शाळेचा पत्ता आपल्याला भरायचा आहे, गावाचा शहराचं नाव इथे भरायचं आहे, तालुक्याचं नाव इथे निवडायचं आहे. जिथे बाकी जी जिल्हा आणि राज्य ही इन्फॉर्मेशन ॲटोमॅटिक इथे आलेली आहे. शाळा जेथे आहे तेथील पिनकोड आपल्याला टाकायचा आहे. अभ्यास केंद्राचे नाव ॲटोमॅटिक इथे सिलेक्ट झालेले आहे. आपण पदवीधर वेतन श्रेणी घेत असाल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. शिक्षक म्हणून अध्यापनाचा अनुभव आपल्याला इथे एकूण दिवस आणि वर्षामध्ये इथे दिसेल. त्यानंतर नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपलं BEd प्रवेशासाठी आवश्यक लागणाऱ्या जो तपशील आहे तो इथे भरायचा आहे. आपण ज्या युनिव्हर्सिटीची पदवी पूर्ण केली असेल त्या युनिव्हर्सिटी इथे निवडायची आहे. YCMचा असेल तर YCM निवडा, ऑदर असेल तर ऑदर निवडा. इथे पदवीचा प्रकार निवडा, इथे पर्सेंटेज टाका, इथे पासिंग इयर टाका. त्यानंतर हीच डिग्री आपण YCMची घेतली असेल तर यस करा आणि नसेल घेतली तर नो करा. YCMची घेतली असेल तर YCM निवडून ते पुन्हा दुसरी डिग्री घेतली असेल तर तिची माहिती इथे आपण देऊ शकता, कारण त्याचे ॲडिशनल पॉईंट आपल्याला मिळणार आहे. नसेल तर नो करा. डू यू हॅव पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर यस करायचं आहे. यस केल्यानंतर इथे कोणत्या युनिव्हर्सिटीचे YCM आहे की अदर युनिव्हर्सिटीचं आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. कोणती MA, MCOM, MSc पैकी कोणती पदव्युत्तर पदवी आपण इथे घेतलेली आहे त्या पदव्युत्तर पदवीचे पर्सेंटेज इथे भरायचे आहे आणि त्याचा पासिंग दिनांक आपल्याला इथे भरायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे YCMची जर पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर PhD किंवा MPhil आपण केलेलं असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर PG डिप्लोमा लेव्हल प्रोग्राम यामध्ये आपण या यादीतील जो काही डिप्लोमा इथे पूर्ण केलेला असेल, समजा DSM जे असेल ते ज्यांनी केलं असेल ते डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट असे सिलेक्ट करतील. त्याला मिळालेली पर्सेंटेज इथे टाकतील आणि युनिव्हर्सिटीमध्ये YCMU अशी युनिव्हर्सिटी इथे सिलेक्ट करतील. त्यानंतर नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर इथे त्या डिप्लोमा किंवा DSM कधी पासआउट झाला ती तारीख इथे टाकायची आहे. त्यानंतर सर्टिफिकेट लेवल प्रोग्राम जर झाला असेल तर आपण इथे यस करायचं आहे आणि या सर्टिफिकेट लेवल प्रोग्राममधून आपल्याला योग्य ती सर्टिफिकेट लेवलची प्रोग्रामची माहिती इथे भरायची. स्कूल एज्युकेशनसाठी एवढे सर्टिफिकेट प्रोग्राम इथे दिलेले आहे. यापैकी जर नसेल, याच्यापेक्षा वेगळा केला असेल तर ऑदर निवडायचा आहे आणि इथे जो काही सर्टिफिकेट लेवल प्रोग्राम आपण पूर्ण केला असेल, समजा इथे एक CPCT नावाचा कोर्स केलेला आहे तर इथे त्याची माहिती मॅन्युअली टाईप करून भरायची आहे आणि पासिंग दिनांक इथे टाकायचे आहे. या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे हायेस्ट क्वालिफिकेशन निवडायचं आहे. त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि पोस्ट डॉक्टरेट यापैकी जी आपण सर्वाधिक जी पोस्ट किंवा जी काही पात्रता आपण घेतलेली असेल ती इथे निवडायची आहे. त्यानंतर कोणत्या विद्यापीठातून हायेस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे ती विद्यापीठ इथे आपल्याला निवडायचं आहे. त्याचं नाव इथे सर्च करायचं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन शेवटी कोणत्या कॉलेजवर आपण केलेलं आहे ते इथे निवडायचं आहे. थोडक्यात MA, MCOM, MSc यापैकीची माहिती आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर आपला सीट नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. सर्टिफिकेट नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर प्राप्त केलेले गुण आपल्याला इथे टाकायचे आहे. एकूण कितीपैकी आपला पेपर होता ते गुण इथे टाकायचे आहे. पर्सेंटेज इथे टाकायचे आहे. डिव्हिजन आपल्याला इथे टाकायचे आहे. महिना, पासिंग
उत्तीर्ण वर्ष आणि महिना आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर प्रयत्नांची संख्या इथे टाकायची आहे आणि नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स येईल. त्यामध्ये फिजिकल डिझॅबिलिटी यापैकी आपण असाल तर योग्य तो प्रकार निवडायचा आहे. जर नसाल तर आपल्याला इथे कोणतीही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. जर आपण फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिक, भूकंप, प्रकल्पग्रस्त किंवा विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित यापैकी जर असाल तर इथे योग्य तो पर्यायाच्या चेकबॉक्सला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. नसेल तर इथे कोणत्याही प्रकारचा चेकबॉक्सला क्लिक करायचं नाही. आपण एक्स सर्व्हिसमॅन असाल तर इथे सुद्धा योग्य तो पर्यायाला आपल्याला क्लिक करायचा आहे. ऑर्फन असाल तरीसुद्धा इथे आपण क्लिक करणार आहोत. नसाल तर करण्याची आवश्यकता नाही. काही यापैकी एकही ऑप्शन आपल्याला लागू नसेल तर आपण कोणत्याही ऑप्शनला क्लिक न करता डायरेक्ट नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला फोटो आणि साईन अपलोड करायची आहे, जी का ॲटोमॅटिक PRNला आपली नंबर जोडलेला असल्यामुळे तिथे ॲटोमॅटिक आलेली असणार आहे. ती चेक करायची आहे. जर बदलायचं असेल तर आपण इथे बदलू शकता. केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. या फॉर्मवरील सर्व माहिती आपण चेक करायची आहे. ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या ठिकाणी दुरुस्ती करायची असेल तर इथे दुरुस्तीसाठी शेवटी हा पेन्सिलसारखं जे चित्र आहे त्या पेन्सिलसारख्या चित्राला इथे क्लिक करायचं आहे आणि इथून जी काही माहिती आहे ते आपल्याला येस, नो किंवा काही जे असेल तो बदल असेल तो आपल्याला इथे करायचा आहे. सर्व माहिती पुन्हा एकदा भरत नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट करत आपल्याला शेवटपर्यंत पुन्हा जे काही आपण सर्व प्रोसेस केली तिथपर्यंत आपल्याला पुन्हा यायचं आहे आणि पुन्हा एकदा हा फॉर्म चेकअप करत ज्या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करू वाटली किंवा चुकीचं आहे तर ती दुरुस्ती या शेवटच्या पेन्सिलच्या चित्राला क्लिक करायची आहे. आपल्याला एकूण मिळालेले गुण आपल्याला या ठिकाणी दिसतील. आपला जो काही स्कोर असेल तो या ठिकाणी आपल्याला दिसेल. इथे स्वयं घोषणापत्र आहे. याच्या शेवटी इथे एक चेकबॉक्स आहे. या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म अँड प्रोसीड द नेक्स्ट स्क्रीन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे एक सूचना येईल, आय ॲग्री कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म, याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला इथे जी काही पेमेंट डिटेल असेल ती इथे येईल. कास्टसाठी आपल्याला 500 रुपये फी आहे आणि अदर कास्टसाठी आपल्याला इथे 1000 रुपये फी असणार आहे. या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या इथे छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्सला क्लिक करायचं आहे. प्रोसीडला क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला इथे ॲटोमॅटिक एक पेज ओपन होईल. त्यावर डिटेल्स इथे आलेली दिसेल. याला पेमेंट गेटवे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे पे नाऊ यावर क्लिक करायचं आहे. ॲटोमॅटिक एक पेज रिडायरेक्ट होईल. इथे आल्यानंतर या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. प्रोसीडला क्लिक करायचं आहे. इथे याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर इथे ॲटोमॅटिक आपण जी काही फी असेल ती आपण वेगवेगळ्या मार्गाने इथे देऊ शकता. आपण इथे UPI ID सुद्धा हे पेमेंट करू शकता. ऑनलाईन पेमेंट इथे आपण करू शकता. याप्रमाणे जो काही पेमेंट ऑप्शन असेल तो अचूक पेमेंट ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि आपण हे पेमेंट करायचं आहे. हे करण्यासाठी आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ असणार आहे. इथे पेजला ॲटोमॅटिक रिफ्रेश कोणीही करायचं नाही. जर ते केलं तर कदाचित ही जी प्रक्रिया आहे ती अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे जी काही प्रोसेस चालली असेल ती चांगल्या नेटवर्कमध्ये करायची आहे जेणेकरून आपलं प्रोसेस थांबणार नाही. तर या पद्धतीनं इथे आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. याची प्रिंट जी काही प्रिंट असेल ते आपण या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची आहे.
त्यानंतर पुढे प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला ॲप्लिकेशन फॉर्म या डाव्या कोपऱ्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपण आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा हा फॉर्म आपण सेव्ह करून ठेवायचा आहे या पद्धतीने. आणि पुढील रेफरन्ससाठी आपल्याला हा फॉर्म आवश्यक लागणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे B.Ed ॲडमिशन प्रोसेस 2025-27साठी आपण फॉर्म कसा भरायचा याबाबत माहिती पाहिली. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.